सो हाय मित्रांनो, आज आहे आपला डे 25 ऑफ डेली व्लॉगिंग आणि आता आपण आलो आहे शूट करायला रील. आणि आपल्यासोबत आहे बनियन गर्ल इकडे. आणि आपल्यासोबत आहे आज आरती, कारण की आरतीचे टॉप वाळले नव्हते म्हणून ती फक्त बनियन घालून आली आहे, ती पण पप्पांची. सो चला आता आपण शूट करूया. शूट नंतर म्हणजे बघूयात काय करायचं ते. चलो ट्रायपॉड वगैरे घेऊन आला, कारण आम्ही दोघेच येतात मग आम्हाला ट्रायपॉड वगैरे घेऊन यायला लागतं. आता आम्ही दोघं मिळून अशी घाण ऍक्टिंग करणार ना. ही तरी शिकून घाण ऍक्टिंग करते, मी विदाऊट शिकता घाण ऍक्टिंग करतो. चलो लोकांना आवडते ती ऍक्टिंग तरी सुद्धा. जाऊ दे, कोण लोक सोड. बाय. रेडी 1 2 3 अँड इथे नाही बसणार आहेस तू? कुठं? तिथे बघ बसणार आहे. हा मी तिकडे बघतोय, मग तू बोलशील तेव्हा मी इकडे येईल ना. तू तुझ्या मोबाईल मध्ये हे करते. ए प्रदीप, आपण आपलं असं युट्यूब चॅनल उघडूया ना. युट्यूब चॅनल? हा. कसं? अरे असं कपल्स, ते नाही का वाईफ बी ती अशी आहे त्यांच्यासारखं. हा. अरे त्यातला तो यश आहे, तो मला इतका आवडतो. कसला क्यूट आहे, कसला फनी आहे तो. एकदम परफेक्ट मॅरेज मटेरियल आहे तो. ती शिवानी पण तशी स्वीट आणि सिंपलच पोरगी आहे. झालं, मला वाटलंच होतं दुसरी कोणती मुलगी दिसली ना की तू लगेच तिची तारीफ करतोस. मी आहे, माझी तारीफ कर. पण नाही, तुला दुसऱ्या मुलीचीच तारीफ करायची आहे. हा मग पुढे काय? येडी आहे तू. चांगला फ्लो आलेला म्हणून मी तुझ्यासोबत युट्यूब चॅनल नाही ओपन करत. नाही अजून होतं ना. ठीक आहे, जर परत घेऊ. हा हेच होतं म्हणून मी तुझ्यासोबत युट्यूब चॅनल नाही ओपन करत. आणि उठता ते बोलशील. मला तर वाटतं ना तू माझ्यावर चीट करतोय, पण चालू करून यायला लागेल परत. मला सांगायचं तरी मी माझ्या फोन मध्ये तुझा युट्यूब साठी घेतला. काय बीटीएस? असं काय नाही, राहू दे. सो गाईज आमचं आता शूट झालंय. बीटीएस घेणार कशी? तू तिथं बसलेली होतीस. हा साईडला पण चालू ठेवलं. हा ठीक आहे, पण जाऊ दे. आम्ही आता आमचं शूट झालंय. आता आम्ही चाललोय, म्हणजे हिला पाणीपुरी खायची म्हणून मी चाललोय सोबत. मी तर नाही खात पाणीपुरी वगैरे एवढं. त्यांना माहित नाही का पाणीपुरी कशी खातात ते. आलेलो आहे. हे भाई विसरू नको, कसा ट्रायपॉड ठेवतेस तर लक्षात ठेव बाबा. हा असा ठेव. नाही पण नकोय मला जबरदस्ती का खाऊ मी. इधर रखो अंकल, मेरे को शूट करणार आहे. कशी कोंबते बघा. हिला थोड़ा मीठा डालो ना. और थोड़ा खरंच चांगलं आहे. मीठा आहेस तू? जर कोणी ऐरोलीमधलं बघताय ना, तर या महानगरपालिकेच्या मागच्या साईडलाच बसलं. आणि ही कधी इथं असेल ना, तर माझ्या साईडने हिला 2 पाणीपुरी देऊन टाकत जा फ्रीमध्ये. हां हात पुसायला कपडा पण घेतला भाई तिने. कोंबलं आहे, मजबूत कोंबलं आहे. 2 प्लेट कोंबले आहेत. डाएट चालू आहे म्हणून 2 प्लेट, नाही तर जास्त पिते. चलो आरतीला सोडलंय आणि आमच्या दादाच्या तोंडाला मळी येते. त्याला सारखं काय ना काय भारी खायचं असतं. ऑफिसवरून ऑर्डर सोडतो की आज हे बनव ते बनव, तर आज त्याला खायचं आहे मटण. तर मम्मी येऊन इथं बसली आहे. तर इथंच होते जिथं आरती राहते त्याच्या बाजूलाच होतं ते, म्हणून मी तिला घ्यायला आलो, पिक करायला. चलो घेतो तिला आणि जातो घरी. सो गाईज आपलं जेवण वगैरे झालं आहे. आता आपल्याला जरा बाहेर जायचं होतं राऊंड मारायला, पण गाडीत पेट्रोल नाही म्हणून आपण आलो आता पेट्रोल पंपवरती. यायला 10:30 साडेदहा झाले तरी गर्दी असते पेट्रोल पंपवरती. हे बघा कुठं चाललेत एवढी माणसं, कळतच नाही मला जायला. गाईज काय भारी होतं ते. म्हणजे आम्ही गाडीवरती होतो, आम्ही थांबलेलो म्हणजे तसं, पण पाठीमागून हॉर्न वगैरे वाजवत होते. भरपूर गर्दी झालेली म्हणून निघावं लागलं. मला आयडिया नाही ॲक्च्युली काय आज काय. मम्मी मगाशी बोलत होती काहीतरी आहे म्हणून आज. पण भारी होतं ते. म्हणजे ते पेटी वगैरे वाजून 2 जण असे गात होते आणि मग त्याच्या बाजूला ते चालू होतं लोकनाट्य टाईपमध्ये. ते 3 जण होते आणि एकदम रिअलिस्टिक वाटत होतं. मस्त परफॉर्म करत होते. त्याच्यावरती अशी ती बाई उभी वगैरे राहिलेली छातीवरती, मस्त वाटत होतं बघायला. पूर्ण खुर्च्या वगैरे टाकून भरपूर गर्दी झालेली. मी पण थोडा वेळ थांबलो, बघितलं आणि आता आलो वॉकला, कारण की आपले 10,000 स्टेप्स कंप्लीट करायचे आहेत आज.
लेट्स सी. चलो भेटतो वॉक नंतर. गाईज आता वॉक वगैरे करून आलो आहे मी. चाललो आम्ही तरी 1 तास चाललो. आता मी जातो घरी आणि झोपतो. उद्या मला एका प्रमोशनच्या शूटसाठी जायचं आहे पनवेलला. सो लेट्स मीट टुमोरो. बॉय.